सामनाच्या अग्रलेखामधून मोदी आणि शहांवर निशाणा साधण्यात आलेला आहे। युद्ध खरंच होईल का? सामनामधून टीकास्त्र डागण्यात आलंय। युद्धाची चर्चा असताना जनगणनेचा निर्णय घेण्यात आला। जनगणना निर्णयाने धर्मावर जातीने मात केली। सरकारला गृहयुद्ध हवे, सामनातून हल्लाबोल करण्यात आलाय। भाजपा वगळून सर्वपक्षीय बैठक होणं गरजेचं असं सामनामध्ये म्हणण्यात आलेलं आहे। सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलं आपण पाहतोय। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाक युद्धाचे वातावरण भाजपानेच निर्माण केले। आता जातनिहाय जनगणनेचा विषय आणून युद्धाची हवा थंड करणारेही आपले पंतप्रधान मोदीच। दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे। त्यानंतर युद्ध ते खरंच होईल काय? 56 इंच छातीवालेही छाती ठोकपणे सांगू शकत नाहीत भारत पाकिस्तान युद्ध खरंच होईल का? यावर चर्चा सुरू असतानाच पंतप्रधान मोदी यांनी जातीय जनगणनेचा निर्णय जाहीर केलाय। भारत पाक गरमागरम युद्ध चर्चेची दिशा त्यामुळे बदलली। भारत पाक हे धर्मयुद्ध होते। जात जनगणनेच्या निर्णयाने धर्मावर जातीने मात केली। हे असले पराम आणि उपाम फक्त भाजपालाच जमू शकतात। भारताची सैन्य क्षमता पाकिस्तानच्या तुलनेमध्ये प्रचंड आहे, त्यामुळे पाकिस्तान चळाचळ कापते हे बरोबर आहे। मग पाकिस्तान ज्यांना दहशतवादी कारवायांसाठी भारतात पाठवते ते अतिरेकी बिनधास्त घुसतात व आपल्या लोकांवर हल्ले करतात, हे कसे? ते चळामळा का कापत नाहीत हा संशोधनाचा विषय आहे। सर्वपक्षीय बैठकीत हा प्रश्न एकाही विरोधी पक्षाच्या नेत्याने विचारला नाही। देशाची सुरक्षा वाऱ्यावर सोडून द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांचा राजीनामा न मागणारे विरोधी पक्षाचे नेते एक दिवस लोकांच्या मनातून उतरतील। सरकारला पाकिस्तान बरोबर युद्ध नको आहे, तर या विषयावर गृहयुद्ध हवे हाच त्याचा अर्थ। हे बरोबर नाही। भाजपा आणि त्यांचे चमचे पक्ष वगळून एक सर्वपक्षीय बैठक त्यासाठी होणे गरजेचं आहे, पण नेतृत्व कोणी करायचे असा सवाल सामनाच्या अग्रलेखामध्ये विचारण्यात आलाय, तर मोदी आणि शहांवर हल्लाबोल करण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।